मंडळी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण रॅट रेस करत असतो. प्रत्येकाला नुसतं पळायचं आहे, कॉम्पिटिशन आहे सगळीकडे. पैशासाठी कॉम्पिटिशन आहे, शिक्षणासाठी कॉम्पिटिशन आहे. सगळीकडं हा नुसता बाजार चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं शरीर पण चांगलं ठेवायचं असतं. आपलं शरीर चांगलं असेल तर आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकू आणि हेच शरीर चांगलं ठेवण्यासाठी आपण नेमक्या गोष्टी करत नसतो. तसं आयुर्वेदामध्ये सांगितलं की सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा, वेळेवर जेवण घ्या. परंतु आपण नेमकं याच्या उलट करत असतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आता याच्यावर कॉमेंट्ससुद्धा येऊ शकतात, की आम्ही काहीही करत असतो, कधी जेवत असतो, कधी पाणी पित असतो, कधी उठत असतो, रात्री जागत असतो, तरी आम्ही ठणठणीत आहोत. परंतु तुमचं सहन चांगलं असेल, तुमची प्रकृती चांगली असेल आणि तुम्ही तरुण असाल, तर कदाचित तुम्हाला या सगळ्या गोष्टी केल्यामुळे लगेच त्रास जाणवणार नाही. परंतु कालांतराने जर तुम्ही या गोष्टी करतच राहाल, तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच होणार हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आता सुधारून आपली दिनचर्या व्यवस्थित केली, तर त्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होणार नाहीत आणि लाँग टर्म आपलं आरोग्य चांगलं राहील. आजचा आपला विषयच हा आहे, की सकाळी उठल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी केल्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहील ते. आपल्या शरीरामध्ये त्रिदोष असतात, ते संतुलित कसे राहतील, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय सकाळी केल्यामुळे हे दोष संतुलित राहतील. आधी एक गोष्ट सांगतो, की सर्वप्रथम आपल्याला सारखं वरच्यावर आजारल्यासारखं होत असेल, सर्दी, खोकला, ताप ह्या गोष्टी वारंवार होत असतील, सारखं दुखू-दुखू होत असेल, तर समजायला हरकत नाही, की आपली व्याधी प्रतिकार क्षमता कमी आहे. तर ही व्याधी प्रतिकार क्षमता फार महत्त्वाची आपल्या शरीरात असणं, ज्याला आपण इम्युनिटी असं म्हणतो. पण इम्युनायझेशनचे डोस दिले जातात, लसी दिल्या जातात, त्याच्यामुळे जी इम्युनिटी येते ती वेगळी. आयुर्वेदाला जी अपेक्षित आहे ती इम्युनिटी म्हणजे आपल्या शरीराची ताकद वाढवायची, आपल्या शरीराचं संवर्धन वाढवायचं, आपल्या शरीराच्या धातूंचं बल वाढवायचं, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या गोष्टी आपल्याला त्रास देणार नाहीत. ज्या लसी घेतो आपण त्याच्यामुळे आर्टिफिशियल इम्युनिटी वाढते, परंतु अल्टिमेटली आपल्या शरीराची ताकद वाढत नसते. आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज वाढतात. त्याच्यामुळे व्याधीप्रतिकार क्षमता वाढल्यासारखं वाटतं, इम्युनिटी वाढल्यासारखं वाटतं, परंतु खरं तर आपल्या शरीरामधली इम्युनिटी वाढत नसते, आपल्या शरीराचं बल वाढत नसतं. परंतु आयुर्वेदाला जे म्हणायचं आहे, व्याधी प्रतिकार क्षमता इति शरीरस्य व्याधिबल प्रतिबंधकत्वेन, म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशी ताकद निर्माण करायची की जेणेकरून व्याधीच्या बलाला हे शरीर अवरोध निर्माण करेल, प्रतिकार करू शकेल. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्याधी प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपल्या शरीराची ताकद वाढवायला पाहिजे आणि त्यासाठीच आपण सकाळी काही गोष्टी जर केल्या तर त्याचा नक्की चांगला आपल्याला फायदा होऊ शकतो. तर त्यासाठी काय करायचं? उठल्या-उठल्या पहिल्यांदा उठायचं, व्यवस्थित तोंड धुवायचं आणि अर्धा ते 1 ग्लास कोमटसर पाणी प्यायचं आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने हर्बल टी घ्यायचा. तो हर्बल टी सांगतो, प्रत्येक प्रकृतीनुसार वेगळा असतो तो. कफ प्रकृती असेल तर आलं, हळद आणि तुळस यांचा काढा जर करून घेतला तर कफ प्रकृतीच्या माणसाला खूप छान फायदा होतो. त्याचं शरीर रेज्युमिनेट होतं, त्याच्यामध्ये व्याधी प्रतिकार क्षमता खूप छान वाढते. त्याच्यानंतर जर तुमची वात प्रकृती असेल तर केवळ आल्याचा काढा जरी घेतला तरी त्याचा चांगला फायदा होतो. आल्याच्या काढ्यामध्ये तुम्ही जुना गूळ घालू शकता किंवा खडीसाखर घालू शकता. त्यामुळे वात प्रकृतीच्या मनुष्यामध्ये त्याचा चांगला फायदा होताना दिसतो. आता पित्त प्रकृती असेल, आता पित्त म्हणजे काय असतं? आपल्या शरीरामध्ये उष्णता असते, पित्त जास्त वाढलेलं असतं. मग अशा व्यक्तींमध्ये जर सकाळी पाणी पिल्यानंतर अर्ध्या तासाने अनंतमूळ, मंजिष्ठा, यष्टीमधू या 3 गोष्टींचा काढा चहासारखं करून घेतला तर त्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. हा काढा घेतल्यानंतर प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीने प्राणायाम करायचा. अंतकुंभक आहे, बहिर्कुंभक आहे, नंतर कपालभाती आहे, या गोष्टी करायच्या. प्राणायामाने ओंकार सिद्ध करू शकता. असा एक 10 ते 15 मिनिटाचा प्राणायामाचा व्यायाम करायचा, जेणेकरून आपल्या शरीराला कमीत कमी ऑक्सिजनवर राहायची छान सवय लागते. आता कसं असतं, तुम्ही जेव्हा हवा नाकावाटे आत घेता, तेव्हा ती एका रिदममध्ये घेत असता आणि हळूहळू घेत असता. म्हणजे साधारण आपल्या श्वासाचा वेग हा पूर्ण मिनिटामध्ये साधारण 15 असतो. तर तुम्ही 3 ते 4 वेळापर्यंत आणला समजा, तर बघा जवळ-जवळ तुम्हाला ऑक्सिजनची मात्रा लागणार आहे, ती जवळ-जवळ 1/3 ते 1/4 कमी लागणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला ती कमी लागली की शरीर रेज्युनेट व्हायला लागतं. मग अशा पद्धतीने हा व्यायाम करायचा. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार घालायचे. 12 सूर्यनमस्कार जर घातले तर आपल्या शरीरामधल्या प्रत्येक मसलचा व्यवस्थित व्यायाम होतो. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. त्याच्यामुळे आपल्या शरीराची ताकद वाढते, आपल्या शरीरामधल्या मसलची स्ट्रेंथ वाढते आणि आपल्या शरीराला त्याचा पर्यायाने फायदा होतो. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग नंतर तुम्ही नाश्त्याच्या वेळेस नाश्ता करू शकता. अशी ही दिनचर्या ठेवायची आणि ह्याच्याबरोबर आणखी एक गोष्ट मी नेहमीची सांगतो, भूक लागल्यावरच जेवायला बसायचं. भुकेच्या वेळेची उपेक्षा करायची नाही. म्हणजे भूक लागली आहे, जाऊ दे नंतर जेवू किंवा आधीच जेवून घ्यायचं
असं पण नाही करायचं. आणि संध्याकाळी साधारण जेवायच्या आणि झोपेमध्ये 2 ते 3 तासाचं अंतर ठेवायचं आणि रात्रीचं जेवण हलकं घ्यायचं, दुपारचं जेवण व्यवस्थित घ्यायचं. अशा पद्धतीने जेवणाच्या वेळा, व्यायामाच्या वेळा, सकाळी जो काही काढा आहे त्याची वेळ आणि झोपायच्या वेळा व्यवस्थित ठेवल्या तर आपल्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. जेणेकरून आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा उठतो सकाळी, लवकर उठतो, तेव्हा वातावरणामध्ये एक सकारात्मकता असते, एक पॉझिटिव्हिटी असते आणि त्याशिवाय ऑक्सिजनची मात्रा पण वातावरणात जास्त असते. आणि हा ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातो, तेव्हा आपल्या शरीरामधल्या सेल्स ह्या रेज्युमिनेट व्हायला लागतात. त्यांची निर्मिती चांगली व्हायला लागते, त्यांची स्ट्रेंथ जास्त चांगली वाढायला लागते. इस्रायलमध्ये ऑक्सिजन थेरपीवर काही प्रयोग झाले होते बघा. तर त्यांनी काय केलं, ऑक्सिजन चेंबर्स बनवले आणि त्या ऑक्सिजन चेंबर्समध्ये व्यक्तींना ते बसवू लागले. त्याचा परिणाम असा झाला, की त्यांचं एज रिव्हर्स व्हायला लागलं. त्याच्यामुळेच म्हणतो, सकाळी उठल्यानंतर वातावरणामध्ये ऑक्सिजन जास्त असतो. तो ऑक्सिजन जर आपण व्यवस्थित घेतला, आपल्या शरीराला त्याचा खूप छान उत्तम उपयोग होऊ शकतो आणि आपलं शरीर रेज्युनेट होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे, मी ज्या आत्ता सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुम्ही एकतर आरोग्यवान राहाल, तुम्ही लवकर आजारी पडणार नाहीत, तुमची इम्युनिटी चांगली वाढेल, व्याधीप्रतिकार क्षमता चांगली वाढेल आणि याशिवाय तुमचं आयुष्य पण चांगलं होईल आणि वाढेल. आणि या जोडीला मनाची प्रसन्नता लाभेल, आत्म्याची प्रसन्नता लाभेल आणि तुमचं शरीर जास्तीत जास्त सुदृढ व्हायला मदत होईल. तुम्ही जास्त कार्यक्षम व्हाल. तुम्ही या सगळ्या गोष्टी करून पहा. एक 10 ते 15 दिवस अनुभव घेतल्यानंतर मला सांगा. जर फायदा झाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.